लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनानिमित्त 14व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह विठ्ठल उमप फाउंडेशन मृतगंध पुरस्कार वितरण सोहळा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला। यावेळी लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी अट्टगडी यांच्या हस्ते आणि लोककलेचे अभ्यासक डॉक्टर प्रकाश खांडगे, कालनिर्णयाचे संपादक जयराज साळगावकर यांच्या उपस्थितीमध्ये मृदगंध जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला। यावेळी व्यासपीठावरती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नंदेश उमप, सरिता उमप उपस्थित होते। यावेळी ज्ञानेश महाराव, सुरेखा पुणेकर, श्री गौरी सावंत, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, रोहित राऊत, दीपाली देशपांडे यांना देखील शाल, श्रीफल, मानपत्र व विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेल्या मानचिन्हाने सन्मानित करण्यात आलं। तर बॅकस्टेज कलाकार दत्ता वाडकर, गणेश घाटचे, अमृत कांबळे, पुंडलिक सानप, अनिल आरोसकर यांना आर्थिक मदत करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सितारा देवी आणि नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज विशाल कृष्णा यांच्या कथ्थक सादरीकरणाने झाली। कार्यक्रमाचा शेवट तौफिक कुरेशी आणि पंडित विजय चव्हाण यांच्या सादरीकरणाने झाला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समीरा गुजर जोशी यांनी केले। जीवन गौरव पुरस्कार जो आहे मृदगंध हा मला मिळाला विठ्ठल उमप फाउंडेशनतर्फे आणि आज तो मी स्वीकारला आहे। मला अतिशय आनंद झालेला आहे। हा पुरस्कार म्हणजे एक अग्निबाण आहे माझ्या कारकिर्दीला। आता 50 वर्ष झालेत, इथून पुढची त्यामुळे रिचार्ज झाल्यासारखं होणार आहे। माझी काही 2 नाटकं येतील, सिनेमा येईल, एक वेबसिरीज येईल, या सगळ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करायला एक ऊर्जा मिळते, रिचार्ज झाल्यासारखं वाटतं। पुरस्कार मिळणं ही अतिशय भाग्याची गोष्ट असते आणि तोही शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने मृदगंध नावाचा जो पुरस्कार मला मिळालेला आहे त्याबद्दल मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते। शाहिरांचं काम खूप मोठं आहे आणि आपल्याला तो पुरस्कार मिळाल्यामुळे आपलं काम थोडंसं लोकांच्या लक्षात येतं आहे, ही भावनाच फार उत्तम आहे। मला हेच म्हणायचं आहे की माझी लैंगिकता माझ्यासाठी बाउंड्री नसेल, बरोबर आहे ना। आकाश हे सगळ्यांसाठी, आकाशी झेप घेणाऱ्या फक्त आपल्या पंखामध्ये ताकद असली पाहिजे आणि उडायची हिंमत माझ्यामध्ये आहे। फक्त या समाजाचे पिंजरे आम्हाला तोडायचे। उद्देश एवढाच आहे की बाबा जसा बाबाचा वावर होता आणि बाबाचं जसं सर्वांवर प्रेम होतं आणि या मराठी मातीला आणि मराठी संस्कृतीला जसं त्यांनी महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर घेऊन गेले, त्यांचं नाव हे अजरामर राहिलं पाहिजे आणि त्यांच्या नावाचा एक पुरस्कार त्यांच्यासारख्या कलाकारांना आम्हाला देता येईल। आम्ही तर निमित्त मात्र आहोत, आम्ही तर काहीच नाही, पण जे पुरस्कार घ्यायला येतात मंडळी ती खूप मोठी मंडळी आहेत आणि आम्हाला त्याच्यावर भरभरून असा प्रेम आणि आशीर्वाद मिळतो। ते येतात म्हणजे आम्हाला असं वाटतं बाबा येतात।